नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची मातृतीर्थ आणि शिवतीर्थ मुक्त संवाद पदयात्रा 2 फेब्रुवारीला जिल्ह्याच्या सीमेवर लोणी मार्गे मोप येथे धडकली आहे. या प्रसंगी मोप येथील जाहीर कॉर्नर सभेमध्ये कुठलाही धर्म एकमेकात दंगल घडवत नाही, मग देशामध्ये दंगली होतात कशा, अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार प्रहार केलाय. शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे ह्या एक वादळ म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा झंझावात मुक्त संवाद पदयात्रा रिसोड तालुक्यातील लोणी, मोप, चाकोली, मोरगव्हाण, भर जहागीर, मांगवाडी, रिसोडमध्ये दाखल झाले. यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या समवेत मुंबई येथील उबाठा सेनेचे पदाधिकारी यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर कव्हर, सुरेश मापारी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विश्वनाथ साणप, माजी अभियंता बाळासाहेब देशमुख, प्रशांत सुर्वे, उपजिल्हा प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर देशमुख यांच्यासह तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, सर्कल प्रमुख, शाखा प्रमुखांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अंधारे यांनी मोप येथील कुमारेश्वर मंदिरातील कॉर्नर सभेला संबोधित करताना अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेत देशातील सुरू असलेल्या अराजकतेविषयी बोलताना कुठलाही धर्म एकमेकात दंगल घडवत नाही. मग भाजपच्या राजवटीमध्ये जर धर्माचा पाय मजबूत होत असेल तर जातीपातीमध्ये दंगली होतात तरी कशा? तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेत असताना समाजामध्ये शांतता, सलोख्याचं वातावरण होतं. परंतु या खोके सरकारनं राजकारणातील अराजकता शिगेला पोहोचवीत देश देशोधडीला लावला आहे, असंही त्यांनी म्हटलंय. मोप ते रिसोड दरम्यान शालेय विद्यार्थ्यांशी संवाद करत विद्यार्थ्यांचा वर्ग घेत शिक्षणासंदर्भात विचारणा केली. तूर पिकाची काढणी काढणाऱ्यांवर मजुरांशी संवाद साधत शेतकरी वर्गाच्या व्यथा जाणून घेत थेट सत्ताधाऱ्यांवर विविध प्रकारे आपला खास शैलीत प्रहार केलाय. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.